शेवग्याचे झाड त्याच्या मुळापासून ते शेंगापर्यंत फायद्याचे आहे. आयुर्वेद तज्ज्ञांचं म्हणणं त्याचे पाने, साल, फुले, इतर भाग वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. जे 300हून अधिक रोगांवर औषध आहे. याच्या नियमित सेवनाने माणूस नेहमी तंदुरुस्त आणि तरुण राहू शकतो. औषधी गुणांनी समृद्ध असलेली ही भाजी विविध रोगांवर उपचार करण्यासाठी वापरायची. शेवग्यात अँटी फंगल, अँटी व्हायरल, अँटी डिप्रेसंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. खनिजात समृद्ध शेवगा कॅल्शियमचा एक गैर स्रोत आहे. यामध्ये पोटॅशियम, झिंक, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस आणि जस्त यासारखे अनेक पोषक तत्व असतात. शेवग्याची शेंगा आणि पाने 3 वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकते. त्याचे पाने पावडर किंवा रस स्वरूपात सेवन केले जाऊ शकते. शेवग्याचे झाड वेगवेगळ्या ठिकाणी मोरिंगा, सुरजन, मुंगा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. शेवगामध्ये पाल्यापेक्षा 25% जास्त लोह आढळते. दुधापेक्षा 17% जास्त कॅल्शियम असते. आपण जाणून घेऊ शेवग्याचे फायदे. ज्या महिलांना केस गळती जास्त प्रमाणात होत असते त्यांनी शेवग्याची भाजी आहारामध्ये खाल्ल्याने केस गळती व केस वाढण्यास मदत होऊ शकते. ज्या लोकांना वजन कमी करायचे असते त्यांनी शेवग्याची भाजी अवश्य खावी. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि आपल्याला मध्ये मध्ये काही खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळेच आपोआप आपले वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. त्याचबरोबर ज्यांना पचनतंत्राच्या संबंधी काही समस्या असतील जसे की अपचन, गॅस यासारख्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी आणि आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होण्यासाठी शेवगा अवश्य आहारामध्ये समावेश करावा. ज्या लोकांना मधुमेह आहे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये शेवग्याची भाजी किंवा शेवग्याचा पाला वाळवून तो रोज सकाळी आंघोळीच्या पुढे पाण्यासोबत घेतल्याने त्यांचे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्या लोकांना दमा आहे त्याचबरोबर खोकला सतत येत असतो त्यांनी शेवग्याची भाजी किंवा शेवग्याचा पाला वाळवून पूड करून तो सकाळी पाण्यासोबत खाल्ल्यास त्यांना आराम मिळतो. ज्या लोकांना तणाव आणि चिंता सतत राहत असते त्यांनी आपल्या आहारामध्ये शेवग्याच्या भाजीचा अवश्य समावेश करावा. त्यांना तणाव आणि चिंतेपासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच ज्या माता आपल्या नवजात बालकांना दूध पाजतात त्यांना दूध कमी होण्यास येते त्यांनी शेवग्याच्या भाजी आपल्या आहारात समावेश केल्याने किंवा शेवग्याचा पाला वाळवून पाण्यासोबत किंवा दुधासोबत सेवन केल्यास त्यांची समस्या दूर होण्यास मदत होईल. ज्या लोकांना शरीरात रक्ताची कमतरता भासत असते त्यांनी शेवग्याचा पाला नियमित खाल्ल्याने रक्ताचे म्हणजेच हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी जर शेवग्याचा पाला वाळवून तो रोज सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत किंवा दुधासोबत सेवन केल्याने संधिवातापासून बऱ्याच प्रमाणात आराम मिळतो. त्याचप्रमाणे आपण शेवग्याच्या पाण्याची पावडर करून चपाती, स्फुदी डाळ किंवा पाण्यासोबत ड्रिंक म्हणून करू शकता. ज्या लोकांना मूतखडा आहे त्याकरता शेवग्याची भाजी खाल्ल्याने मूतखडा लघवीवाटे बाहेर पडून जातो. मूतखड्यापासून सुटका होण्यास मदत होते. ज्या लोकांना डोकेदुखीचा सारखा त्रास होत असतो त्यांनी शेवग्याच्या बिया रगडून त्याचा वास घेतल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजाची कमतरता भरून काढण्यास मदत होते. ज्या लोकांना यकृताचा आणि लघवीचा त्रास असतो त्यांनी आपल्या आहारामध्ये शेवग्याच्या भाजीचा अवश्य समावेश करावा. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका होण्यास मदत होईल.